नमस्कार मित्रांनो, फ्री मराठी स्टोरीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. न कळत जुळले प्रेम भाग 52. विजयराव म्हणाले, आराध्या आत येऊ बेटा. दूरवर नजर लावून बसलेल्या आपल्या लेकीला बघून विजयराव म्हणाले. पण आपल्याच विचारात हरवलेल्या आराध्याला त्यांचे शब्द काही कानावर पडत नव्हते. काहीच प्रतिक्रिया न आल्याने त्यांनी पुन्हा एकदा आवाज दिला. आराध्या कुठे हरवली राजा? विजयराव रूमच्या दारापाशी उभे राहून जरा आवाज वाढवून तिला म्हणाले. अचानक आलेल्या वाडी आवाजाने तिची तंद्री भगली आणि तिचे लक्ष आवाजाच्या दिशेने गेले. आराध्या म्हणाली, अरे पप्पा, तुम्ही या ना आत. दारात उभ्या असलेल्या विजयरावांकडे बघून म्हणाले. विजयराव आत आले. तसा त्यांनी लेकीच्या शेजारी बसत विषयाला हात घातला. विजयराव म्हणाले, आराध्या, आता मला असं वाटतंय तूही तुझ्या आयुष्यात पुढे जायला हवं. तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत विजयराव बोलत होते. आराध्या म्हणाली, तुम्हाला काय बोलायचं आहे? सविस्तर बोला पप्पा. त्यांच्या बोलण्याचा अर्थ न उमगून तिने प्रश्नार्थक नजरेनं त्यांना बघितलं. विजयराव म्हणाले, मला फिरून फिरून बोलायला आवडत नाही, सो मुद्द्याचंच बोलतो. आराध्या फक्त विजयरावांना ऐकत होती. विजयराव म्हणाले, मला असं वाटतंय की तू आता लग्न करावं आणि सेटल व्हावं. विजयरावांच्या या वाक्याने आराध्या चपापलीच. आराध्या म्हणाली, बट पप्पा. ती बोलत होती की विजयराव यांनी पुन्हा तिला मध्ये टोकलं. विजयराव म्हणाले, हे बघ बेटा, आय नो पहिलं प्रेम विसरणं कठीण आहे, पण अशक्य तर नाही ना. विजयराव तिला एका हाताने कुरवाळत बोलत होते. आराध्या म्हणाली, तुमचं बोलणं मला अजूनही पसंती पडत नाही. नक्की काय सुचवायचंय तुम्हाला? आराध्या काहीशा आश्चर्यकारक नजरेनं त्यांच्याकडे बघत म्हणाली. विजयराव म्हणाले, हे बघ. विजयराव तिला एका पत्रिका दाखवत बोलले. आराध्या म्हणाली, काय आहे हे? हातातील पत्रिकेकडे बघत विजयरावांना विचारणा केली. विजयराव म्हणाले, पत्रिका अभिच्या लग्नाची. पत्रिका तिच्या एका हातात टेकवत ती खिडकीपाशी जाऊन उभे राहिली. ती पत्रिका बघून आराध्याचे उरले सुरले अवसान ही गळून गेले. हातातील पत्रिका अलगद उघडून तिने त्यातील नाव बघितलं. ते नाव बघताच आपोआप तिच्या डोळ्यातून एक अश्रू गालावर ओघळला. पत्रिकेत लिहिलेल्या अभिच्या नावावर तिने हलके आपले नाजूक हात फिरवला आणि पुढच्या क्षणाला त्या नावावर तिने आपल्या ओठाची मोहर उमटवली. थोडा वेळ त्या नावाला निरखून बघितल्यानंतर अचानक तिची नजर अभि नावाच्या एक्झॅक्ट शेजारी असलेल्या नावावर गेली. वृंदा. अशी ठळक अक्षरात सुंदर असं वृंदा नाव झळकत होतं. क्षणभर का होईना तिची नजर त्या नावावर अडकली, पण पुढच्या क्षणी तिने पत्रिका फाडून ते नाव अभिच्या नावापासून वेगळं केलं. एवढा भयानक राग आता त्या गोष्टीबद्दल तिच्या मनात पिंगा घालत होता आणि त्याच रागाच्या भरात ती उठून तावातावाने विजयरावांसमोर जाऊन उभी राहिली. आराध्या म्हणाली, आय वॉन्ट टू मूव्ह ऑन. विजयरावांच्या हातात ती फाडलेली पत्रिका ठेवत आराध्या म्हणाली. विजयराव उत्साहात म्हणाले, रिअली? आराध्या म्हणाली, यस. खिडकीतून कुठेतरी दूर बघत ती निर्विकारपणे बोलली. विजयराव म्हणाले, देन गेट रेडी फॉर युअर मॅरेज. पुढच्याच आठवड्यात अभिच्याच लग्नाच्या दिवशी तुझं पण लग्न असेल. विजयरावांच्या आश्चर्यकारक शब्दांवर आराध्याने त्यांच्याकडे चमकून बघितलं. आराध्या म्हणाली, बट पप्पा, लगेच? नेक्स्ट वीक? आय मीन जरा जास्त घाई होते असं नाही वाटत? आराध्या गोंधळून विजयरावांना एकामागून एक प्रश्न विचारत होती. कारण असं अचानक एका आठवड्यात तिचं लग्न आणि तेही कुणासोबत आहे हेही तिला न सांगता, त्यामुळे ती जरा जास्तच त्या गोष्टीचा विचार करू लागली. विजयराव म्हणाले, विचार करू नकोस बाळा. मलाही आहे तुझ्या भविष्याची चिंता. असंच कुणाच्याही स्वाधीन नाही करणार तुला. माझ्यावर विश्वास आहे ना तुझा? विजयरावांनी आराध्याचा हात हातात घेत प्रश्न केला. आराध्या म्हणाली, असं का विचारताय पप्पा? स्वतःपेक्षाही जास्त विश्वास आहे तुमच्यावर. आराध्याने भरलेल्या डोळ्यांनी उत्तर दिले.
विजयराव म्हणाले, झालं तर मग. चला आता बाहेर. मी तुला माझी पसंत दाखवतो आणि त्याला बघून तुलाही आश्चर्य वाटणार. चल. असं बोलून विजयराव आराध्याला हात पकडून बाहेर हॉलमध्ये घेऊन आले आणि म्हणाले, विनय सर. समोर सोफ्यावर बसलेल्या विनयला बघून तिला काही सुचेनासे झाले होते. कशी वाटली माझी चॉईस? विजयराव तिच्याकडे बघून स्मित करत म्हणाले. ती एकही शब्द न बोलता फक्त विजयरावाचं बोलणं ऐकत होती. तेवढ्यात विनय तिच्या समोर येऊन उभा राहिला आणि तिचा हात हातात घेऊन बोलू लागला. मला सर्व काही समजलं आहे अंकलकडून. सो मी तुला आज तुझ्या घरच्यांसमोर ऑफिशियली प्रपोज करतो. विल यू बी माइन फॉरएव्हर? विनयने सरळ तिला मागणीच घातली. तिला तर काय बोलावं, काय करावं काही उमगत नव्हतं. थोडा वेळ विचार करून आराध्या म्हणाली, यस आय विल. ती म्हणाली तसं विनयने तिला मिठीत कैद केलं. विजयराव मनातच बोलतात, अरे हा जरा जास्तच ओव्हर ॲक्टिंग करतोय. माझ्या भाच्याला कळलं ना तर जीव घेईल माझा. त्याच्या शोनाला हात लावला म्हणून. विजयराव विनयकडे बघून तोंडातल्या तोंडात पुटपटले. श्रेया म्हणाली, आत काय अख्खं मिठीत घेतलं आहे तुमच्या या डुप्लिकेट जावयाने. श्रेया होतीच त्यांच्यावर नजर रोखून. विजयराव म्हणाले, तू फक्त तुझं तोंड बंद ठेव, जिजूची चमची. विजयराव तिच्याकडे एक रागीट कटाक्ष टाकून म्हणाले. विजयराव म्हणाले, आता बाकीचा रोमांस नंतर करा. आराध्या बेटा आवर लवकर. आपल्याला आजच तुमच्या लग्नाची शॉपिंग करायला जायचं आहे. विजयराव बोलताच आराध्या विनयच्या मिठीतून बाजूला झाली. असंही अभिच्या मिठीशिवाय कोणाच्या दुसऱ्याच्या मिठीत कसं सहन होईल तिला? आराध्या म्हणाली, पण पप्पा आजच? आराध्याचा प्रश्न. विजयराव म्हणाले, हो बेटा, आपल्याला आजच जायचं आहे. नंतर विनयच्या सुट्टीचा प्रश्न येतो. सो लवकर तयार हो. विजयराव हसत तिला म्हणाले आणि तीही काही न बोलता सरळ तयारी करण्यासाठी निघून गेली. विजयराव म्हणाले, हे काय होतं विनय? अभिला जर कळालं ना जीव घेईल आपला. विजयराव विनयवर चर पडत म्हणाले. विनय म्हणाला, अरे अंकल, ती CID ऑफिसर आहे. आपलं हे नाटक ती क्षणात ओळखून घेईल. म्हणूनच अशी जिवंत ॲक्टिंग करावी लागली मला. श्रेया म्हणाली, विनय दादा, तुमच्या जिवंत ॲक्टिंगच्या नादात जिजू जिवंतपणे जमिनीत गाठतील तुम्हाला. हे लक्षात असू द्या, म्हणजे मिळवलं. श्रेया विनयची खेचत म्हणाली. विनय म्हणाला, हा बाबा, त्याचा काही भरोसा नाही. मी बघितलं आहे ना पाचगणीच्या मीटिंगला. पण त्याने माझा हात कसा दाबला होता. हे पण तुम्ही लोक त्याला हे सर्व सांगू नका हां. जे होईल ते होईल. आता या क्षणापासून ओव्हर ॲक्टिंग बंद. तिला हात लावतानाही 2 वेळा विचार करेन. विनय सावरासावर करत म्हणाला. अभि म्हणाला, हा मामा, निघाले का तुम्ही? ठीक आहे, आम्ही त्याच मॉलला येतो आणि सर्व ठरवलेल्या प्लॅनप्रमाणे व्हायला हवं. अभि विजयरावाशी फोनवर बोलतो. विकासराव म्हणाले, राजे निघायचं का? विकासराव त्याच्या रूममध्ये येत बोलतात. अभि म्हणाला, हो डॅड, निघूयात. मी ब्रेकफास्ट केला का? बेडवरील वॉलेट आणि रुमाल उचलत विकासराव यांना प्रश्न केला. विकासराव म्हणाले, यस बेटा. आताच रूम सर्व्हिसवाले सर्वांना नाश्ता देऊन गेले. शॉपिंगसाठी अभि आणि फॅमिली सर्वजण नाशिकला आले होते आणि एका नामांकित हॉटेलमध्ये वास्तव्यास होते. विकासराव म्हणाले, मला तर कधी एकदा माझ्या सुनेला बघतो असं झाले. विकासराव आनंदी होऊन अभिला मिठी मारत म्हणाले. अभि म्हणाला, पण डॅड, सध्या तरी स्वतःच्या भावनांना कंट्रोलमध्ये ठेवा. तिच्यासमोर जरा कडक वागा. त्यांच्या मिठीतून बाजूला होत अभि म्हणाला. विकासराव म्हणाले, नो माय सन, मला तर कधी आराध्याला भेटून तिला जवळ घेतोय असं झालं आहे. विजयराव सांगत होते की खूप उदास झाली पोरगी. आपल्या डोळ्यावरील चष्मा व्यवस्थित करत सुबोधराव रूममध्ये येत अभिला सांगत होते. विकासराव म्हणाले, हो ना सुबोध, आणि तेही या तुझ्या लाडोबामुळे. विकासराव थोडा रागावून अभिकडे बघत बोलत होते. अभि म्हणाला,
अरे, मॅडमने एवढी डिस्ट्रक्टिव्हगिरी केली ते काही नाही, आणि मी थोडंसं काय तिला सतावतो आहे तर लगेच सर्वजण माझ्यावर गुरगुरायला लागले. दिस इज नॉट फेअर डॅड. अभि त्या दोघांना रोखून बघत बोलतो. सुभद्रा म्हणाले, बरं चला आता. अजित, आदित्य आणि रिया वाट बघत आहे आपली. सुभद्राव त्या दोघांना बघून म्हणाले. अभि म्हणाला, हो तुम्ही निघा पुढे, मी आलोच. अभि त्या दोघांना रूम बाहेर काढत म्हणाला. अभि मनातच म्हणाला, एंजल, फक्त 6 दिवस, त्यानंतर तू कायमची माझी होणार, आणि तुला हा जो त्रास देतोय त्यासाठी खूप खूप सॉरी, बट बदला तो बनता है मेरी जान. नंतर आयुष्यभर तुझा मार खाण्यासाठी तयार आहे हा तुझा अभि. लव यू शोना. वॉलेटमधील तिच्या फोटोवर हलकत बोट टेकवून तो बाहेर गेला. आदित्य म्हणाला, यार भाई किती वेळ. आदित्य जरा चिडूनच मॉलच्या बाहेर अभिची वाट बघत उभा होता. अभि म्हणाला, ओके आता शांत राहा, आलो आहे ना मी. टेल मी वन थिंग, ऑल सेट ना. अभिने भुवया उंचावत आदित्यला विचारले. आदित्य म्हणाला, यस भाई, एव्हरीथिंग इज गोइंग अकॉर्डिंग टू प्लॅन. आदित्यने मान हलवत दुजोरा दिला. अभि म्हणाला, अजित, तू सुभाष मामा, मामी, नितेश आणि पायलला घेऊन शेजारच्या रेस्टॉरंटमध्ये जा. मी तुम्हाला सर्वांना थोड्या वेळाने तिथे भेटतो. आणि आधी तू तू पण डॅड, बाबा आणि रियाला घेऊन त्याच रेस्टॉरंटमध्ये थांब. एवढं बोलून अभि तिथून सटकला. तिकडे विजयराव, प्रियाताई, विनय आणि आकाश हेही मॉलला पोहोचले होते. फक्त श्रेया घरी थांबली होती, कारण पुढचा प्लॅन तिलाच वर्क करायचा होता ना. विजयराव म्हणाले, बेटा तू आणि विनय पुढे हो, मला जरा येथे बँकेत काम आहे, तर मी आणि तुझी मम्मा बँकेत जाऊन येतो. विजयराव आराध्याला म्हणाले. सुरुवातीला आराध्याला जरा खटकलं, पण विजयरावांपुढे ती काहीच बोलली नाही. विनय सोबत एकटीने जाणं तिला पटत नव्हतं. का करतोय अभि हे नाटक? आणखी भरपूर धमाल बघायची आहे, पण पुढील भागात. हा भाग कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.